21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे आणि त्यातच 18 सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन खरेदी करावी की नाही, कारण पितृपक्ष पण चालू आहे. त्याचबरोबर नक्की काय करावं आणि काय नाही याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. जेव्हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी सुद्धा मान्यता आहे. गुरुपुष्यामृत योगात माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ फलदायी लाभदायी असतं. गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व फार आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश येतं असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी केलेली पूजा, तंत्रसाधना, मंत्रसाधना, संकल्प, जप, उपासना हे सगळंच अगदी उत्तम फळ साधकाला देत असतं. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुमंत्र घेणं, नवीन गुंतवणूक करणं सुद्धा फायद्याचं मानलं जातं. पण आता जो गुरुपुष्यामृत योग आलाय तो आलाय पितृपक्षामध्ये. आणि साधारणतः आपण असं म्हणतो की पितृपक्षात नवीन कार्याची सुरुवात करू नये किंवा नवीन खरेदी करू नये अशी एक पारंपरिक विचारधारा आहे. तर नक्की गुरुपुष्यामृत योग पितृपक्षात आल्यामुळे त्या दिवशी काय करायला हवं ते बघूया. 18 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे. सकाळी 6:06 सुरू होईल आणि सकाळी 6:32 संपेल. म्हणजे फक्त 25 मिनिटं हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे त्या दिवशी. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायची असेल तर एवढ्या सकाळी जाऊन तर तुम्ही सोनं खरेदी नाही करू शकत. म्हणजेच काय तर खरेदीसाठी हे गुरुपुष्यामृत योग तुम्हाला म्हणावा तसा वेळ देत नाही. पण तुम्ही मंत्रसाधना, त्याचबरोबर तुमची उपासना या सगळ्या गोष्टी मात्र करू शकता. या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्हाला लाभ करून देतील. तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन नक्की करा. कारण गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशीच गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणं उत्तम मानलं जातं. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. पुष्य नक्षत्र हे पोषण करणारं, शक्ती देणारं आणि ऊर्जा देणारं नक्षत्र आहे अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पितृपक्षात गुरुपुष्यामृत आलं असलं तरी सुद्धा पितृपक्षामध्ये केले जाणारे श्राद्ध, तर्पण विधी तर तुम्ही कराच. त्यामध्ये कुठलाही अडथळा गुरुपुष्यामृत योगाने निर्माण होत नाही. पण त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही तुमची साधना, उपासना सुद्धा करा. आवश्यक असेल करणं तर नवीन खरेदी सुद्धा तुम्ही करू शकता. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीचं स्तोत्र पठण करावं. त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते, माता लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या कधीही जाणवत नाहीत असं म्हटलं जातं. तसं तर पितृपक्षामध्ये जे नवीन खरेदी करू नका असं म्हणतात त्यामागे नवीन खरेदी केली तर ती लाभत नाही किंवा काही अशुभ घडतं असं अजिबात नाहीये. पण पितृपक्षाचा हा जो काळ असतो तो पितरांना समर्पित असतो. पितरांची सेवा या काळात घडावी हा त्यामागे उद्देश असतो. आणि म्हणून भौतिक सुखांकडे या काळात लक्ष देऊ नये किंवा भौतिक सुखांचा विचार या काळात करू नये अशी पारंपरिक विचारधारणा आहे. आणि म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की पितृपक्षात नवीन खरेदी करू नये. पण आता जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम होणं असेल आणि तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत थांबणं शक्य नसेल तर तुमच्यासाठी 18 तारखेचा हा गुरुपुष्यामृत योगाचा दिवस उत्तम आहे. तुम्ही तुमची महत्त्वाची कामं या दिवशी करू शकता. कारण गुरुपुष्यामृत योगावर नवीन गुंतवणूक करणं, त्याचबरोबर नवीन वाहन खरेदी करणं, नवीन घर खरेदी करणं या सगळ्याच गोष्टी शुभ मानल्या जातात. त्यामुळे पितृपक्ष संपेपर्यंत जर वाट बघता येणं शक्य नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ नक्कीच घेऊ शकता. पण त्याचबरोबर पितृपक्षामध्ये केले जाणारे श्राद्ध, तर्पण विधी सुद्धा अवश्य करा. पितरांसाठी हे दिवस समर्पित असतात आणि पितरांसाठी या काळात श्राद्ध, तर्पण, पक्ष हे करणं अपेक्षित आहे. हे नक्की करावं. त्यामुळे कुठलाही पितृदोष राहत नाही. पितृदोष राहिला किंवा पितर असंतुष्ट राहिले तर शिक्षणात अडथळे, लग्नात अडथळे, कुठलंही काम न होणं, प्रगतीत अडथळे अशा गोष्टी अनुभवायला येतात. त्यामुळे मनुष्याने आपलं कर्तव्य प्रथम करावं. माणसाची काही प्रथम कर्तव्य सांगितलेली आहेत. काही ऋण असतात माणसावर, जसं देव ऋण असतं, पितृ ऋण असतं, मातृ ऋण असतं, ऋषी ऋण असतं. तसंच आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म करणं हे प्रथम कर्तव्य मनुष्याचं असतं आणि म्हणून ते नक्की करावं. मंडळी, आशा आहे की तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल की पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग आला आहे तर नक्की काय करावं. त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची साधना, उपासना या दिवशी नक्की करा. त्याचा दुपटी तिपटीने लाभ होत असतो. आणखीन काही शंका तुमच्या मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.